दाता। ज्ञान हमको दीजिए श्री प्रभु आनंद दाता। ज्ञान हमको दीजिए शीघ्र सारे दुर्गुणों को, शीघ्र सारे दुर्गुणों को दूर हमसे कीजिए श्री प्रभु आनंद दाता। ज्ञान हमको दीजिए, लीजिए अपनी शरण में हम सदाचारी बने। लीजिए अपनी शरण में हम सदाचारी बने। श्री प्रभु आनंद दाता। ज्ञान हमको दीजिए ब्रह्मचारी धर्म रक्षक वीर व्रतधारी बने। ब्रह्मचारी धर्म रक्षक वीर व्रतधारी बने। श्री प्रभु आनंद दाता। ज्ञान हमको दीजिए। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। मराठीत बोलू का हिंदीत? 24 जून 2026 रोजी आरंभ झालेला हा प्रवचन सोहळा, नामस्मरण सोहळा आज दिनांक 27 जून, आज या प्रवचन सोहळ्यातला 4था दिवस आहे आणि त्याच्यातलं हे पहिलं सत्र. परमपिता परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू यांच्या चरणस्पर्शाने पवित्र असलेलं तीर्थक्षेत्र बाईग्राम या ठिकाणी हा 22 वर्षापासून अखंड चालू असलेला हा ज्ञानयज्ञ जपयज्ञ आणि या यज्ञाचे मूळ प्रेरणास्थान ज्यांनी हे कार्य आरंभलं ते कैवल्यवासी आदरणीय श्रद्धेय पूजनीय आचार्य प्रवर महंत अर्जुनराज दिवाकर बाबा शास्त्री. तसं पाहू जाता या कलियुगामध्ये धर्म सूचना, धर्माच्या विचारावर चालणं थोडं दुरापास्त आहे, कारण हे कलियुग हे अधमयुग आहे. म्हणून देवाने सुद्धा म्हटलं आहे कलियुगी सुविद्या नस्पुरे कुविद्या स्फुरे. कलियुगामध्ये चांगलं मुळातच सुचत नाही आणि जरी सुचलं तर ते टिकत नाही, कारण युगाचं महात्म्य या कलियुगावर 3 स्थानच्या देवतेंचं स्वामित्व आहे, अधिष्ठान आहे. कर्मभूमी, अष्टोदेवयोनी आणि अंतराळ या 3 देवतांची सत्ता, 39 कोटी देवतांची सत्ता या कलियुगावर आहे. आणि इथे कोणताही धर्म आचरला, देवतापैकीचा बहिर्याग आचरा की अंतराग आचरा, या 3 देवतेच्या स्थानापलीकडे जीवाला प्राप्ती होऊ शकत नाही, कारण ह्या युगाचं ते महात्म्य. तीर्थक्षेत्र व्रतदान धर्म आचरल्याने काय फळ सांगितलं? अंतराळ देवतेचं पावन उत्तम श्रद्धेने जर आचरण केलं तर उत्तम श्रद्धेने बरं का, व्युत्पत्ती उत्पन्नतापूर्वक तीर्थक्षेत्राचं आचरण जर घडलं तर अंतराळ देवतेचं म्हणजे गंधर्व देवतेचं पावन, मध्यम श्रद्धेने तीर्थक्षेत्र व्रतदानाचं आचरण घडलं तर अष्टोदेवनीचं पावन, ते बी अष्टोदेवनीमधल्या
13 कोटी त्या देवतेतला ज्या देवतेला भाव पोहोचेल त्या देवतेचं पावन. आणि कनिष्ठ श्रद्धा करायचं म्हणून करायचं, अशा श्रद्धेने तीर्थक्षेत्र व्रतदान या धर्माचं बहिर्याग रूप धर्माचं आचरण घडलं तर आधुनिक प्राप्ती फळ, म्हणजे कर्मभूमीच्या 13 कोटी देवतेला ज्या देवतेला भाव पोहोचेल त्या देवतेचं पावन. कलियुगात किती श्रद्धेने देवता धर्माचं आचरण केलं तर अंतराळच्या पलीकडे तुम्ही जाऊ शकत नाही. त्यामुळे स्वर्ग हा विषय येतच नाही. कलियुगातल्या कुठल्याच जीवाला स्वर्गप्राप्ती होऊ शकत नाही या ईश्वराने निरूपलेल्या सिद्धांताप्रमाणे. आता त्याला भेद येत तो भेद इथे सांगण्याचं काही कारण नाही. म्हणून सांगताना की सुविचारस्पूर्ण हे खूप कठीण आहे. पण संत अधिकरण ज्ञानी आहे, ईश्वराला जाणणारे असे जे सत्पुरुष आहेत ते जीवाच्या भल्यासाठी काही ना काही योजना उपयोजना प्रयोजन आखत असतात. आणि त्याच्यातलाच हे जपयज्ञ किंवा ज्ञानयज्ञ हा त्याच्यातला एक उपक्रम आहे. आणि याचं सातत्य टिकवून ठेवणं, कुठलीही गोष्ट माणसं अत्यंत उत्साहामध्ये सुरू करतो परंतु सातत्य ते टिकवता येत नाही, सातत्य ठेवता येत नाही. कारण कुठेतरी एकतर जो उभा राहिला तो व्यक्ती कमी पडतो किंवा ज्या लोकांच्या मदतीने कार्य आरंभिलेलं असतं त्या लोकांप्रती असलेला सुसंवाद कुठेतरी कमी पडतो, संघटन कमी पडतं आणि हाती घेतलेलं कार्य कुठेतरी थांबतं. परंतु या ठिकाणी बसलेले आपले आदरणीय सद्यश्री बाबांच्या निधनानंतरही हे कार्य अव्याहत त्यांनी चालू ठेवले आणि प्रतिवर्षी हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने आयोजित होतो. आणि आपल्या सर्वांना निदान ब्रह्मविद्येचे 4 शब्द आपल्या कानावरून जातात. तसं या मालवा प्रदेश आहे, इथे साधू संत येणं फार आले तरी आपल्या कामापुरते आले निघून गेले. सत्संग होणं, प्रवचन होणं, विधी घडणं हे फार दुरापास्त आहे. निदान 5 दिवसाचा हा परमेश्वराचा सर्व अच्युत गोत्री मेळावा एकत्र येणं आणि हा सर्व अवसर होणं खूप आनंदाचा क्षण आहे. ही खूप पर्वणी आहे. या पर्वणीमध्ये जसं आपण म्हणतो वाहत्या गंगेमध्ये हात धुवून घ्या, तसं ही ज्ञानपर्वणी पानपोई आहे. आपली ज्ञानतृषा आणि ज्ञानाची भूक आपण इथे भागवली पाहिजे. तहान बी भागवा आणि भूकही भागवा, त्यासाठीचा हा सर्व अट्टहास आहे. आणि आज हे चौथ्या दिवसातलं पहिलं सत्र आपल्या सर्वांसाठी आहे. परमेश्वर खरंच दयाळू आहे. परमेश्वर हा खरंच दयाळू आहे. जरी जीवाचा अधिकार नसेल तरी परमेश्वराला वाटतं यांनी काहीतरी घ्यावं, याला काहीतरी मिळावं, याला काहीतरी द्यावं. जीवाला कळत नाही आहे नेमकं काय करायचं आहे, पण तो परमेश्वर सुचवतात. निदान परमेश्वराने सुचवल्यानंतर जीवाने त्याला परमेश्वराच्या त्या हेतूला योग्य झालं पाहिजे. तो हेतू जाणून तसं जीवाने वागलं पाहिजे. तसे अशाच चरित्र आज आपल्यासमोर आहे. एक तर बुद्धी होत नाही आणि बुद्धी झाली तर ती टिकत नाही, पहिले सांगितलं. पण परमेश्वराला जीवाविषयीची कळवळ आहे म्हणून परमेश्वर स्वतः सुचवतात. इथे स्वामींच्या सन्निधानात भूतानंदा नावाची स्त्री आहे. भूतानंदा, तिला 7 लेकी आहेत. किती मुली आहेत? 7 मुली आहेत भूतानंदाला. ती देवाच्या सन्निधानामध्ये आणि डोमेग्रामला ती आलेली आहे. आणि देव जेव्हा एकांकात होते मौन्य अवस्थेमध्ये त्यावेळेचं चरित्र देवाने भूतानंदाला एकदा सांगितलं होतं. गोवारिया ज्वरस्वी करणे. देव एकांतात एकटेच परिभ्रमण करतायत, मौन अवस्थेमध्ये आहेत. एका गावाला देव गेलेले, त्या गावाचं नाव उल्लेख नाही चरित्रामध्ये. आणि त्या गावामध्ये एक गरीब दुबळं कुटुंब आहे. एक स्त्री आहे, ती विधवा झालेली आहे आणि तिचा एकुलता एक मुलगा आहे. घरी स्वतःची शेतीबाडी नाही आहे, स्वतःचा उद्योगधंदा नाही आहे. लोकांच्या ठिकाणी घरी मोलमजुरी करायची, लोकांचं काम करायचं आणि आपलं उदरनिर्वाह चालवायचा, अशी तिची अवस्था आहे.
म्हणून तिचा जो मुलगा आहे तो गावातल्या सर्व सधन लोकांचे गुरं सांभाळण्याचं काम करतो, गुरं राखण्याचं काम त्याच्याकडे. परंतु त्याच्या कर्मधर्म संयोगाने त्याला ज्वर म्हणजे ताप आलेला आहे. आणि इतका ताप आलेला आहे की त्याने अंथरूण धरलेलं आहे. तो अंथरुणावर पडलेला आहे. तो उठून उभा राहू शकत नाही, उठून चालू शकत नाही. इतका ज्वर, इतका ताप त्याला आलेला आहे. आणि महिना संपत आलेला आहे. जर तो त्या महिन्यातलं काम त्याने जर केलं नाही तर त्याने जे काही 5-25 दिवस गुरं सांभाळले ते सुद्धा पैसे त्याला मिळणार नाहीत, अशी त्याची अवस्था आहे. देव नेमके तिथे गेलेले त्या दारापुढे भिक्षासाठी त्या स्त्रीच्या. आणि ती स्त्री आपली कर्म कहाणी देवाच्या पुढे मांडते की माझा हे एकुलता एक लेकरू ज्याच्या भरोश्यावर माझा प्रपंच चालू आहे, माझा उदरनिर्वाह चालू आहे, तोच आता शय्येवर पडलेला आहे, धरणीवर पडलेला आहे. आणि त्यांनी जर काम केलं नाही तर गावातले लोक मला पैसे देणार नाही. आणि पैसे जर नाही आले तर मी माझ्या घरातलं तेल मीठ मिरचीसुद्धा आणू शकणार नाही. मला आणि माझ्या मुलाला उपाशी राहावं लागेल. म्हणून ती देवाला प्रार्थना करते. देव हा कनवाळू आहे, लक्षात घ्या. देव हा कनवाळू आहे. तुम्हाला प्रार्थना करता आली पाहिजे. देव त्यासाठीच आहे, देव त्यासाठीच आहे, लक्षात घ्या. जसं त्या स्त्रीचं म्हणणं परमेश्वराने ऐकलं. परमेश्वराने काय केलं, ज्या देवतेने त्याला तो ज्वर दिलेला आहे त्या शक्तीने बरोबर तो ज्वर देवाने आपल्या अंगावर घेतला. त्या मुलाचा ज्वर देवाने आपल्या अंगावर घेतला आणि त्याला तंदुरुस्त केलं. आणि तो गुरं सांभाळू लागला. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, आठवडा, 8 दिवस होऊन गेले. तो ताप देवाने आपल्या अंगावर घेतलेला आहे आणि तो मुलगा कामधंदा करतोय. त्यामुळे ती स्त्री परमेश्वरावर एवढी अनुरक्त झाली, एवढी प्रसन्न झालेली, ती देवाला आपल्या घरातून जाऊ देईना. देवाला ती आपल्या घरून जायची परवानगी देईना. 15 दिवस निघून गेले, देव तिथेच आहेत. पण तो परमेश्वर आहे, तो चराचर सृष्टीमध्ये फिरणार आहे. कारण मुळात चक्रधर आहे, त्याला गती आहे. चाकाला जशी गती आहे तशी आमच्या परमेश्वर साधारणतः आता सर्वज्ञ चक्रधर प्रभूंना गती, ती एका जागी थांबणार कुठून. ती स्त्री जायची परवानगी देईना. देव म्हणतात आम्ही ते तर भांडून निघालो. शेवटी त्या स्त्रीशी भांडण करून देव तिथून निघाले. का, अनंत जीवाची साथर्या पडली असती. अनंत जीवाचा परमेश्वराला उद्धार करायचा आहे. देव कुठे एका जागी बसून राहणार आहे, कुठे एका जागी सीमित राहणार आहे. अनेक जीवांचा उद्धार करायचा. त्याने सृष्टी मांडलेली, त्यालाच त्याची काळजी आहे. ते चरित्र एकांकातलं देवाने भूतानंदाला सांगितलेलं आहे. आणि इथे प्रसंग असा आहे, काही दिवसानंतर तिचा मुलीचा मुलगा जो आहे भूतानंदाच्या नातू, त्याला ज्वर आलेला आहे, त्याला ताप आला. आणि ती लीळा आठवून श्रद्धा जर असेल, शब्दावर जर तुमचं लक्ष असेल, आम्ही जे प्रयोग देतो शब्दज्ञान याचा, ईश्वरावर प्रतिती यावयादी शब्दावर प्रतिती, म्हणजे परमेश्वराने जे जे शब्द सांगितलेत त्या शब्दावर ज्या वेळेला तुम्हाला प्रचिती येईल त्याच वेळेला खऱ्या अर्थाने तुम्ही शब्दज्ञानी झाले असा अर्थ आहे. परमेश्वराने जे जे सांगितलंय त्या प्रत्येक शब्दावर जेव्हा प्रचिती येते, तुमची श्रद्धा राहते, त्याच वेळेला शब्दज्ञान जीवाला होतं. तशी तिची प्रचिती आहे भूतानंदाची. ती लीळा तिने जशीचे तशी आठवली, अत्यंत श्रद्धेने आठवली आणि आपल्या नातवाच्या अंगात आलेला ज्वर तिने आपल्या अंगावर घेतला. तिला तिथेच अनुभूती आली. परमेश्वराने सांगितलेल्या ज्ञानाची अनुभूती तिला तिथेच आलेली भूतानंदाला. आपल्या नातवाचा ज्वर तिने आपल्या अंगावर घेतला. ती लीळा ठोन तया सरशी निजैली, मग तयाचा ज्वर तयासी आला.
त्या नातवाचा जो ताप होता तो भूतानंदाच्या अंगामध्ये आला. आता ते लहान लेकरू आहे, त्याला अजून तेवढी सहन करण्याची ताकद त्या लेकरामध्ये नाही आहे. ते तापेने तणफणलं, त्याला गडबडलं, विकळलं, त्याला सुधरत नव्हतं, आणि म्हणून भूतानंदाने तो ताप आपल्या अंगावर घेतला. मग ते गोसाव्याच्या दर्शनाली न तो अंगात ताप घेऊन ती देवाच्या दर्शनाला आलेली आहे. आणि मग भक्तजने ती गोष्ट सगळ्या भक्तजनामध्ये झाली. मग त्या गोसाव्याशी दर्शन झाले. मग सर्वज्ञ म्हणतले, भूतानंदा तुम्ही म्हणे सापे जरू घेत असा. देव भूतानंदाला म्हणतात, आजकाल वर्तमान काळामध्ये तुम्ही सुद्धा दुसऱ्याचा जोर आपल्या अंगावर घेता असा मी ऐकतोय. हो जी जरू काही घे. माझ्यामध्ये तेवढी कुठे पात्रता आहे देवा, पण तू सांगितलं तशी ती लीळा आठवली आणि ती घटना घडून गेली. पण माझ्याकडे काही सामर्थ्य आहे तसं, माझी काही पात्रता आहे का, माझी काही योग्यता आहे का, असं भूतानंद देवाला म्हणते. आपल्यालाही तेच आचरण आहे. काही जरी झालो आपण, किती मोठं काही तरी परमेश्वराजवळ, आपल्या गुरुजवळ आपण न्यूनताच भावली पाहिजे. मी कोणी नाही, मी कोणी नाही, मी कोणी करता करविता नाही. परमेश्वरा तूच आहे, तुझ्यामुळे सर्व चालू आहे. मी फक्त निमित्त मात्र आहे. जे काही होतं आहे याला फक्त मी निमित्त आहे, पण सगळं तुझं आहे. तूच दिलं आणि हे सर्व तुझंच आहे आणि तुलाच द्यायचं. शेवटी मी नेणार काय सोबत? फक्त मी माझे कर्म सोबत घेऊन जाणार आहे. जीव सोबत काय घेऊन जातो? इथे कमवलेली संपत्ती, इथे कमवलेले दागदागिने, इथे कमवलेली प्रतिष्ठा काय नेतो सोबत? सगळं इथलं इथं राहतं. फक्त तुम्ही काय कर्म केले, कोणते सत्कर्म केले, कोणता सदाचार केला, कोणतं धर्मरूप काम केलं, तेवढंच तुमच्या सोबत येणार आहे. बाकी सगळं इथलं इथंच राहणार. घर, गाडी, बंगला, शेत, जमीन, जुमला सगळं इथंच. कोण नेलं आजपर्यंत सोबत? कोणी नेलेलं नाही आणि कोणी नेणार बी नाही. म्हणून चांगले कर्म करत राहा. सतत चांगलं जे असेल ते चांगलं करत राहा. जे जे चांगलं आहे ते ते करत राहा. मग गोसाव्या पुढे अवघी गोष्टी सांगितली. सर्व गोसाव्यांच्या पुढे सांगितलं जे घडलं, की नातवाला ताप आला. मी तुम्ही सांगितलेली लीळा आठवली, आठवून ती लीळा आठवून त्याच्या शेजारी झोपले आणि त्याच्या अंगातला ताप माझ्या अंगावर घेतला. ते सगळं देवाला त्यांनी सांगितलं. सर्वज्ञ म्हणतले ऐसे तुम्हासी हो. देवसुद्धा मग मोठ्या आनंदाने होकार देतात. तुम्ही जे केलं हे तुम्हाला असं व्हायला हरकत नाही का? तुम्ही अत्यंत श्रद्धेने ती लीळा आठवून आमचं स्मरण करून ती गोष्ट केली, म्हणून देव प्रसन्न आहे त्या क्रियेवर. म्हणून देवसुद्धा एक प्रकारचा त्याला होकारच देत आहे. ऐसे तुम्हासी हो, असं तुम्हाला व्हायला काही हरकत. जी जी होईल तरी हो का हे काही ओखटे. मग ती पण म्हणते देवाला, जे जे केलं ते मी चांगलं केलं का वाईट केलं? मी जे केलं ते चांगलं केलं का वाईट केलं? सर्वमधले तुम्ही जे करत आहात ते चांगलंच केलं. आता याहीपेक्षा तुम्हाला काहीतरी मिळावं अशी आमची इच्छा आहे. पण जीवाचा अनाधिकार आडवा येतो, मोह ममता आडवी येते. आता बाबांनी मस्त तुमच्या घरोघरी फिरून सांगितलं सगळ्यांना, व या 5 दिवस इथे थांबा, इथं जपेत नामस्मरण करा, पोथी श्रवण करा, सेवादास्य करा, इथल्या विधीमध्ये भाग घ्या, काही जे करता येईल ती सेवा करा. सगळं सांगितलं ना फिरून. त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं, देवाने देवाचं कर्तव्य केलेलं आहे. पण तो आपण आपले कर्म उभे होऊन ठाकतात, आडवे येतात, किंवा आपली इच्छा होत नाही. आपलं भला कशात आहे, आपलं वाईट कशात आहे कळतं जीवाला, तरी जाणून करतो जीव, तरी जाणून करतो. आपलं हित कशात आहे ना अनहित कशात आहे हे कळत असतानाही जीव जाणून बुजून चुका करतो. म्हणून देवालाच म्हणावं लागलं,
कोरजे वापुले ओखटे गोमटे जाणे परी जाणो नीच करी. पोरजीव यानी की अपखंड स्वतंत्र जीव. आपलं हित कशात आहे, आपलं भलं कशात आहे, आणि आपलं अनहित कशात आहे हे कळत असताना सुद्धा जाणून बुजून तो चुकाच करतो. तो चांगल्या कर्माकडे वळत नाही. मराठी समजते ना का हिंदीत बोलायचे? मराठी समझ में आ रहा है ना सबके? जिनको नहीं समझता वो बाद में मुझे मिले, मैं इसका मीनिंग आपको समझाऊंगा. आई ना बात समझ में? तर जीव जाणून बुजून, आता इथे देव म्हणतात की देवाने विधी विलाय आता भूतानंदाला. पाहावर का पुढं काय काय घडतंय. आपल्या बाबतीत हेच घडत आलंय आणि घडतंय. भूतानंदाला देव म्हणतात सर्वमधले तुम्ही कोल्हापुराशी जा. एक तर फक्त ते जीवाला जायला सांगितलेलं नाही देवानी, पण देवाचा हेतू आहे भूतानंदासाठी तुम्ही कोल्हापूरला जा. देव स्वतः म्हणतात भूतानंदाला तुम्ही कोल्हापूरला जा. पेनावेना जावे. पेनावेना जावे म्हणजे एका गावामध्ये दोन मुक्काम करायचे नाही. चालत राहायचं. जिथे अंधार पडले तिथे धरणीला अंग टाकायचं आणि सकाळ झाली पहाट झाली की उठून चालत राहायचं. पेनावेना जावे. एका जागी 2 दिवस थांबायचं नाही. एका जागी 2 दिवस थांबायचं नाही. चालत राहायचं. शब्दांचे अर्थ चरित्रातले लक्षात ठेवत चला. पेनावेनाचं जावे म्हणजे एका जागी 2 मुक्काम करायचे नाही, चालत राहायचं. उपेनेन न करावे म्हणजे 2 मुक्काम करायचे नाही. तिसरी अट संबंधिया न भेटावे. जे संबंधी आहे, जे नातलग आहे, सोयरे धायरे, त्यांना भेटायचं नाही. अशाने काय होईल? पहिला पेना एक भेटेल, पहिल्या मुक्कामामध्ये 1 जण भेटेल. दुसरा पेना 2 भेटतील, दुसऱ्या मुक्कामाला 2 भेटतील. तिसरा पेना 3 भेटतील, तिसऱ्या पेनेला 3 भेटतील. ऐसे कोल्हापुरा पावाल तो 7ही भेटतील. कोल्हापूरला तुम्ही पोचले की 7ही भेटतील. म्हणजे जीवाचे जे 7 अधिकार. सांगण्याचा मतलब जीवाचा 7 अधिकार जे ईश्वर प्राप्तीसाठी पाहिजे. मनुष्य देहयुक्त पाहिजे, चातुष्ट्याने युक्त पाहिजे, भूत भजनाधिकार घडलेला पाहिजे, ज्ञानाधिकार उदयाला आलेला पाहिजे, ईश्वराची तशी इच्छा पाहिजे. हे सगळे असे 7 अधिकार जीवाचे आपोआप उदयाला येतील. 7ही तुम्हाला भेटतील. जे अनाधिकार आहेत ते अनाधिकार दूर होऊन 7ही अधिकार तुमचे फलद्रूप होतील. असं देवाने वचन दिलं, आश्वासन दिलं. दांडे पाट सावमा येईल. आणि काय होईल आणखी? कोल्हापूरला पोहोचल्यावर काय होईल? दांडी तुम्हाला घ्यायला पालखी येईल. तुम्हाला घ्यायला तिथे पालखी येईल. पालखीत बसून तुम्हाला कोणी घेऊन जाईल. दांडी पाट सावमा येईल. तुमचं तिथे येणारे भक्तजन तुमचं पाटावर उभं राहून औक्षण करतील. तुम्हाला बसायला पालखी येईल. मेनका येईल. मेनकापूर्वी देवतेचा पर्येळ येईल. तिथली जी अधिष्ठात्री देवता आहे महालक्ष्मी, ती साक्षात तुमच्यासाठी समोर येईल आणि ती तुमच्यासाठी नजराणा पाठवेल. का? हा थोरा रावुळाचा. थोरा रावुळाचा हा साक्षात परमेश्वराचा साधक, परमेश्वराचा भक्त आहे. देवता सुद्धा तुमच्यासाठी समोर येईल आणि तुम्हाला नजराणा पाठवेल. देवाने सांगितलं तसं गेले तर. जे जे सांगितलं देवाने, पेनावेना जावे, उपेनेन न करावे, संबंधिया न भेटावे. पहिला पेना 1 भेटेल, दुसरा पेना 2 भेटती, तिसरा पेना 3 भेटती आणि कोल्हापुरा पावाल तेव्हा 7ही भेटती. दांडी पाट सावमा येईल.
देवतेचा परियेळ येईल. साक्षात तिथली अधिष्ठात्री कोल्हापूरची जी देवी आहे महालक्ष्मी, ती तुम्हाला नजराणा परियेळ पाठवेल, रत्नखचित सगळं पाठवेल. ईश्वरांनी पाठवले का? थोरा रावळाचा. हा थोरा म्हणजे परमेश्वराचा साक्षात भक्त आले. म्हणून अतीत अनागत वर्तमान त्रिकाळ ज्ञान होईल. गत भविष्य वर्तमान 1000 वर्ष मागचं ज्ञान, 1000 वर्ष पुढचं ज्ञान आणि सांप्रत युगातलं 1000 वर्ष असं ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल. हे कोणाला प्राप्त आहे? अतीत अनागत वर्तमान काळाचं ज्ञान. अप्रोक्ष ज्ञानी याला हे तिन्ही ज्ञान प्राप्त होतात. अप्रोक्ष ज्ञानी शाब्द ज्ञानाची पुढची स्थिती. भविष्य स्फुरे सत्ता ज्ञानतेचा अप्रोक्ष ज्ञान. अप्रोक्ष ज्ञान झाल्याबरोबर अतीत अनागत आणि वर्तमान काळाचं ज्ञान अप्रोक्ष ज्ञान याला प्राप्त होतं. तेवढं सामर्थ्य नुसत्या देवाच्या इच्छेने मिळणार होतं भूतानंदाला. तिने तर काय एवढी चर्या केलेली नाही आहे. ईश्वर सन्निधानात राहून आणि तिला मग शाब्दानंतर अप्रोक्ष होणार आहे. पण परमेश्वराचा हेतू आहे, लक्षात घ्या. परमेश्वराचा हेतू आहे भूतानंदाला सांगताना. आणि जर अशा पद्धतीने तुम्ही आचरण केलं, अशा पद्धतीने जर तुम्ही वागले, तर अतीत अनागत वर्तमान 1000 वर्ष मागचं, 1000 वर्ष सांप्रत आणि 1000 वर्ष पुढचं ज्ञान भूतानंदाला प्राप्त होणार आहे. बरं का? हो काजी. ती म्हणाली ठीक आहे, काही हरकत नाही देवा, तुमची जर इच्छा आहे तर असं व्हायला काही हरकत नाही. मग गोसाव्यासी दंडवत घातले, श्री चरणा लागली. देवाच्याला जवळ दंडवत घातले 5. देवाच्या श्रीचरणावर डोकं ठेवलं आणि गोसाव्यासी विचारून निघाली. आज्ञा घेऊन निघाली डोमेग्रामहून. आणि मग ती निवाशी आली. डोमेग्रामहून निघून नेवाशाला पोचली. आणि तिथे एक जणाला विचारलं, रस्त्याला जो कोणी भेटलं त्याला, काय म्हणले? एका ते पुशिले, हा कोण गाव? हे गाव नेमकं कोणतं आहे बाबा? हे गावाला काय नाव आहे? हे भूतानंदाने विचारलं. ना नेवासे. तो म्हणाला हे नेवासं आहे, हे नेवासं गाव आहे. ती नेवाशी आली. ती नेवासा गावामध्ये आली. ते तयाची एक लेक होती. 7 लेकीतली एक लेक नेवाशाला दिलेली होती. 7 लेकीतली एक लेक नेवाशाला दिलेली होती. आणि मग काय विचार केला? जाओ, आता आपण तिच्या घरी जाऊ. बापुड्या ते पळताळो. बापुड्या ते पळताळो. आता तिला तिचा पती आहे, तिला लेकरं बाळ आहेत. बापडे कोणाला म्हणतात माहिती का? आई विना ते कारटे, बापा विना ते बापडे. ज्याला आई नाही ते कारट आणि ज्याला बाप नाही ते बापड. म्हणून ती म्हणते बापुड्या ते पडताळो. आता हिला कोण येईल विचारायला? कोण यायचं? आता आपणच तिची आई बाप आहोत. बापाही आपणच आहोत, आई आपणच आहोत. आता इतक्या लांब जायचं कोल्हापूरला, परत कधी कधी येणं होईल ना होईल. निदान याला पडताळू जाऊन विचारपूस करू, तुझा संसार सुखात चालू आहे का? तू सगळं आनंदात आहे का? तुझे लेकरं बाळं ठीक आहेत का? तुझा पती ठीक आहे का? तुझा पती तुला जीव लावतो का? तुझे सासू सासरे तुला प्रेम देतात का? हा सगळं पडताळूमध्ये सगळं आलं. इथून बी फोन चालू असतात घरी. पडताळू नाही समोर, तर इथून चौकशी आहे की नाही? म्हणून ती विचार करून आता ती लेकीच्या घरी देवाने काय सांगितलेलं आहे? पेना वेना जावे, उपेने न करावे, संबंधिया न भेटावे. नातलगाकडे जायला सांगितलेलं नाही आहे. आणि ती नेमकी आता लेकीकडे गेली. म्हणजे पहिलंच देवाच्या वचनाला बाधा.
आता काही भेट होत असे, पुन्हा काही भेट होईल सांगता येत नाही. पडिताळू आन निघो, विचारपूस करून लगेच निघू, थांबायचं नाही. विचारपूस करू आणि लगेच जाऊ. राहो ना म्हणा, तिला सांगू आपण मी राहणार नाही. तिने जरी किती आग्रह केला तरी आपल्या लेकीला आपण समजून टाकू, सांगू की मी इथं राहणार नाही. मग तर विचारपूस करायला आली भेट झाली आपल्या लेकीची. आणि काय म्हणते, आन म्हणितले आता मी जाईन. आणि आपल्या लेकीला म्हणते मी आता जाते, मी आता थांबणार नाही. हे काही आई, मग लेक तिला म्हणते हे काही आई, हे असं कसं, तू माझी आई आहेस आणि तुम्हाला फक्त भेटले असे मुंगे भेटसारखी आणि लगेच चालली. रस्त्याने मुंगे जात असतात, मुंगेची रांग असते, तिकडची मुंगी आणि इकडची मुंगी असे तोंडाला तोंड लावतात आणि लगेच निघतात मुंगी भेट. तशी अवस्था आली ना सारखी मुंगी भेटसारखी, नुसती बोलली आणि चालली, असं कसं काय. आली शान सवेच कैसी जासी, आत्ताच आलीस आणि लगोलग कशी काय निघतेस. ना माते गोसावे कोल्हापुरा पाठविले असे. ना म्हणजे आश्चर्यकारक, मला देवाने आज्ञा केलेली आहे आणि मला कोल्हापूरला जायला सांगितलेलं आहे की नाही. आपण गुरुकडे जातो संन्यास घ्यायला मार्गात, मग गुरु आपल्याला विचारतात कसे आले, कुठून आले, मुलं किती, मुली किती, सासू सासरे, शेती बाडी सगळं आपण सांगतो. बाबा आता सगळं झालं, आता काही राहिलेलं नाही, कोणात माझा जीव गुंतला नाही, पोरात गुंतला नाही, जमिनीत गुंतला नाही, घरात गुंतला नाही, आता मला तुमच्या जवळच राहायचं, असं सगळं वचन देतो आपण गुरुला संन्यास घ्यायपर्यंत. कारण कपडे तसे देणार नाही आपल्याला माहीत असतं. हे सगळं कबूल केल्याशिवाय आपल्याला कपडे पण. आणि एकदा का डोळे बुडकली आणि काय 10-15 दिवस महिना गेला, बाबा जरा देव करून येतो, स्थानवंदन करून येतो. एकदा आपली झोळी काखेमध्ये लटकवली, गावोनी गावा, परत काय आपण गुरुकडे जात नाही, परमार्गात राहत नाही. तसं आहे, जे वचन दिलं, जे सांगितलं तसं आपण वागत नाही आणि जे मिळायचे ते मिळत नाही. जे साध्य व्हायला पाहिजे ते साध्य होत नाही. का, जो आपल्या सोयीचं आचरण करतो, सोयीचं सगळं पाहतो, जे अपेक्षित आहे देवाला गुरुला तसं आपलं आचरण होत नाही. तशी अवस्था आहे आता इथे. देवाने सांगितले त्याच्या विपरीत जाऊन कार्यक्रम सुरू आहे. माते सर्वज्ञ म्हणतले संबंधिया न भेटावे, जे खरं आहे ते सांगू राहिले आपल्या लेकीला. मला देवाने सांगितलेले संबंधिया न भेटावे, नातलगाला भेटू नकोस, अशी स्पष्ट आदेश आहे देवाचे. आपल्याला स्पष्ट आदेश आहे. स्वदेश संबंध त्याज्य, स्वग्राम संबंध त्याज्य, संबंधियाचा संबंध तो विशेष त्याज्य, संबंधी अधिकार नाही संबंधे विकार. मग नावडत सेवे तेचे आवडून ठाके, मग संडिता ही न संडे. है ना, तशी अवस्था सांगू राहिली. मला देवाने सांगितलेलं आहे संबंधिया न भेटावे ना हो का. ती म्हणते असं सांगितलंय का, बरं बरं, मग एक काम कर, फक्त जेवण कर, आता थांबू नको. तुला देवाने सांगितलं ना थांबू नको, तू थांबू नको, फक्त जेवण कर आणि जेवण करून मग जा. ना जाय नंतर तू जा. हो का म्हणून आता त्या लेकीने स्वयंपाक करावा की नाही. मग लेक स्वयंपाक करायला लागली आईसाठी. म्हणून तया लागे तांदूळ वेळ निघाली. आईसाठी तांदळाचा भात शिजवायला तिने टाकला आणि आता भात शिजत आला. आता भातातलं पाणी बाहेर काढावं लागतं. पातेलं चुलीवरून घेता घेता काय झालं,
ते हातावरी वेळ नाले. जे भाताचं गरम पाणी आहे ते चुकून त्या लेकीच्या हातावर सांडलं. पातेल्यातलं पाणी काढता काढता गरम पाणी हातावर आलं लेकीच्या. हातावरी वेळ न आले मग जाणे राहिले. आता लेकच भाजली, आता सेवा कोणी करायची? लेकच भाजले तर सेवा कोणी करायची लेकीची? थांबली सेवेला. मग तयाचे हाताची शुश्रूषा तेच केली. त्या लेकीच्या हाताची शुश्रूषा भूतानंदाने केली. आपण रांधिती. आता स्वयंपाक करायची पाळी तिच्यावर आली. लेकीचं, जावयाचं, लेकराचं, सोयऱ्याचं, सासू सगळ्यांचं, वेणीचं, वेहायचं सगळ्यात स्वयंपाक करायची पाळी तिच्यावर आली. हात पान पैल मा जाईन. मग हिचा हात नीट होईल आणि मग मी जाईन हा विचार करत होती. तेवढ्यात काय झालं, मग ती कोणी रिगाली. आता ती प्रेग्नंट आहे, गरोदर आहे, 6वा महिना लागलेला आहे. आता कसं जाऊ गेला सोडून? आता हिचं बाळणपण कोण करे? पहिले हात भाजला, आता बाळणपण आलं. थांबले. तयाचे बाळणपण केले. लेकीचं बाळणपण ऐसे 6 मास लागले. किती महिने लागले? 6 महिने. 6 महिने लेकीच्या घरी राहिली. पुढे पेना बेना जावे, उपेने न करावे, संबंधिया न भेटावे. पहिला पेना 1 भेटती, दुसरा पेना 2 भेटती, तिसरा पेना 3 भेटती. कोल्हापूर पावाल तव 7ही भेटती. म्हणजे 7ही जीवाचे अधिकार उदयाला येणार होते. दांडी पाठ सावमा येणार होता. देवता रत्नखचित पर्येळ देणार होते. तसं इथे परमेश्वर कैवल्य रत्न हातात घेऊन उभे आहेत जीवाला देण्यासाठी. अष्टी परित्यधिष्ठात्री देवता पर्येळ हातात घेऊन उभी आहे. हा कधी माझा होईल आणि कधी माझ्याकडे येईल. देव तुमची आशंसा करतायत, देव तुमची उत्कंठेने वाट पाहतायत. पण आपलं सर्व बाळांपण, लेकरं बाळामध्येच आयुष्य जात आहे. घराचा उंबरा काही ओलांडता येत. सगळं घरातलं देवारा दिसतो, खोली दिसती, किचन दिसतं, सगळं माझं घर दिसतं. ते काही बाहेर पडू देत. अशी अवस्था आहे. कुठे कैवल्य रत्न, कुठे मृत्यूलोकातलं सुख. सगळं कळतंय, जीवाला सगळं कळतंय, परंतु वळत नाही. हीच मोठी शोकांतिका आहे. ज्याला कळालं तो पटकन निघाला. माईमट्टाला कळालं हे सर्व अडचणीच आहे. वर्षभर देवाच्या दर्शनाला जात येत राहिले. उन्हाळ्याचे दिवस होते. शौचाला गेले. शौच झाल्यावर हातात ढेकळ घेतलं हात धुण्याकरता. हातावर पाणी पडलं, ढेकळ विरघळलं. विरघळल्याबरोबर माईमट्ट म्हणतात, जीवन हे पाण्याचा बुडबुडा. जीवन हे पाण्याचा बुडबुडा आहे. हा पाण्यावर आलेला बुडबुडा एका क्षणात फुटतो, त्याचा भरोसा नाही. आणि देव तर म्हणतात आमचे व्हा, आमचे व्हा. मग माईमभट्ट विचार करतात की एवढं मोठं साम्राज्य आहे आपलं. काही लोकांना सोनं नाणं पैसा अडका कर्जाने दिलेलं आहे, व्याजाने दिलेलं आहे. माईमभट्ट सावकार आहेत, अनेकांना पैसे दिलेले. आपलं देणं वसूल होईल, वर्षभरात आपण सगळं वसूल करू, सगळा व्यवहार सुरळीत करून मग निघू. पुन्हा विचार केला, वर्षाचा काय भरोसा, वर्षाचा भरोसा काय? 9 महिने, 9 महिन्याचा भरोसा काय? 6 महिने, 6 महिन्याचा भरोसा काय? 3 महिने, 3 महिन्याचा भरोसा काय? 1 महिना, 1 महिन्याचा भरोसा काय? 3 आठवडे, 3 आठवड्याचा भरोसा नाही 2 आठवडे, 2चा नाही 1 आठवडा, आठवड्याचा भरोसा नाही 2-3 दिवसात सगळं करू, पण 2-3 दिवसाचा तरी काय भरोसा? मग असं विचार केला, असंच घरी जाऊ,
पत्नीला समजून सांगू, पत्नीचं नावही देमाईसाच आहे, तिला समजून सांगू आणि तसंच निघू. पुन्हा विचार केला, घरी जाता जाता सर्पदंश झाला तरी मृत्यू येणार आहे, कुठे ठेच लागून पडलो तरी मृत्यू येणार आहे. तिथूनच माईमभट्ट निघाले, लक्षात ठेवा, आहे तिथूनच निघाले. हे तर चरित्र आपल्या समोर आहे का नाही? मग आता आपल्याला माईमभट्ट होता येतं का? नाही होता येत. नागदेवाचार्य होता येतं का? नाही. निळभट्ट भांडारेकर होता येतं का? मग आता काय करायचं? कोणतं स्वीकारायचं? जे जे भल्याचं आहे, जे जे आत्महिताचं आहे ते ते देवाने सांगितलं. शेवटी जीवावर सोपवलेलं आहे, शेवटी जीवावर सोपवलेलं आहे. म्हणून ज्याचा त्याने विचार करायचा आहे. म्हणून ते म्हणतात, निका विचार करा, चांग विचार करा, लग्न घडी वर्ततासे. पावर नीट विचार करा, चांगला विचार करा. शुभ वेळ दौडत चाललेली आहे. आयुष्य प्रत्येक सेकंदाने आपलं कमी होतं आहे, आयुष्य वाढत नाही. आपलं आयुष्य प्रत्येक सेकंदाने कमी होतं आहे. आयुष्य वाढतं आहे का? आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण कमी होतो आहे. आपण मृत्यूकडे चाललेलो आहोत. आपला प्रवास कुणीकडे चालू? मृत्यूकडे. आपला भ्रामक समज आहे, मी वाढते म्हणजे काय होतं आहे? एक एक क्षण, एक एक दिवस, एक एक घंटा आपल्या आयुष्यातला कमी होत चालला आहे. म्हणून आहे त्या वेळेचा सदुपयोग, कारण आपलं काम आहे. मग ती येऊनी गोसाविया पुढा सांगितले. पुतानंदाने येऊन गोसाव्या पुढे सांगितलं सर्व घडलेला वृत्तांत. सर्वज्ञ म्हणितले. मग देव त्याला म्हणतात, आपल्याला सुद्धा म्हणतात, के द्वापरीचे आयुष्य 1000 वर्षाचं आयुष्य मिळणार होतं. अशा क्रियेमुळे काय होणार होतं? 1000 वर्षाचं आयुष्य मिळणार होतं. के द्वापरीचे आयुष्य, के त्रिकाळ ज्ञान, कोणीकडे त्रिकाळ ज्ञान, गत भविष्य वर्तमान, त्या तिन्ही सिद्धी बांधणार होत्या. आणि के बाळणपण, आणि कोणीकडे लेकीचं बाळणपण. आता कोणतं परवडणार आहे पहा? ईश्वर प्राप्ती परवडणार आहे का इथल्या सांसारिक सुखातले सुखोपभोग परवडणारे आहेत? हे जीवावर सोपवलं देवाने, हे तुमच्या माझ्यावर सोपवलेलं आहे. म्हणून निका विचार करा, चांग विचार करा. सर्वज्ञ म्हणितले तुम्ही न दैवायसे का होई. देव सुद्धा उदास झाले आणि म्हणाले, तुम्हा निदैवायसे के होईल. असे भाग्यहीन तुम्ही आहात, तुम्हाला कसं घडेल? आमची जरी इच्छा आहे असं व्हावं, पण तुमचं भाग्य झोपलेलं, त्याला आम्ही काय करावं? आता जर आपण झोपेचं सोंग घेतलेलं आहे तर त्याला जाग करणं अवघड आहे. जो खरंच झोपलेला आहे त्याला जाग करणं सोपं आहे. यथा जाग सुतेयाचा 114 दृष्टांतामध्ये दृष्टांत आहे जाग सुतेयाचा. याने नुसतं झोपेचं नाटक केलेलं आहे, तो त्याला झोप लागलेली नाही आहे. आणि एक खरंच झोपलेला आहे, त्याला आवाज दिल्यावर तो उठला. पण ज्याने नाटक केलेलं आहे तो काही उठत, त्याला किती हलवा आणि किती पाणी टाका, तो काही उठत. तसं आपण निदैवाचे निदैव, आपण झोपेचं सोंग केलंय. आपल्याला कळतंय, आपल्याला ऐकायला येतंय, सगळं दिसतंय. पाहायचं आणि परत डोळे झाकून घ्यायचे. अरे नाही हो, मी झोपलेलो होतो, माझं लक्षच नाही तुमच्याकडे. पापणे उघडून पाहिलं कोण आलेलं आहे, कसं आलंय, कुठून आले. पापणे उघडून पाहिलं, पापणे लावून घेतलं, परत समोर झोपलेलं आहे. म्हणजे नाटक. तसं या सृष्टीमध्ये जीव हा झोपेचं सोंग घेतोय, नाटक करतोय.
त्याला कळतंय आपलं हित कशात आहे अनहित कशात आहे सगळं कळतंय, परंतु तरी झोपेचं नाटक. म्हणून देवाला शेवटी म्हणावं लागलं, तुम्हा निदैवायसे का होई. भाग्यच झोपलंय, त्याला काय करावं देवाने. ते भाग्य उदयाचं आणण्यासाठी देव वाट पाहत आहेत, देव सांगतायत, परंतु आपण असे झोपलेले आहोत. निदान देवाला आता काही दुःख करा, विनंती करा, माझी झोप मोडली पाहिजे बाबा, मी झोपेतून खडबडून जागा झालं पाहिजे, असं काही विनंती करा देवाला तर होईल. आणि प्रयत्न करा, नाही प्रयत्न केला तर काहीच होणार नाही. म्हणून सतत प्रयत्न करत राहा. भिक्षान्न, आता तुम्ही इथे जे खाताय हे काही तुम्ही कमवलेलं नाही आहे, इथे तुम्हाला आलेलं अन्न आहे, याला भिक्षान्न म्हटलेलं आहे. याचा काय लाभ आहे एक चरित्र घेऊन आपण थांबू. भट्टोबाज देवाला म्हणतात, सर पुन्हा पुन्हा माईकवर तुम्हाला सूचना देत आहे दोन्ही वेळाला, पोटभर खा परंतु पात्रामध्ये उष्ट टाकू नका. बरोबर आहे, देता येत ना सूचना, मराठीत देत आहे, हिंदीत बी देत आहे. आपण दररोज सूचना ऐकतोय. मग तिथे भट्टोबाज देवाला म्हणतायत, जिजे गोसावे भिक्षान्न वाया जावो नेदिती. तुम्ही मग भिक्षान्न वाया गेलं नाही पाहिजे. ऐसे काय अनु सांडावे ते काय तुमचे दाय. नातोबासांनी एक दिवस झोळीत उरलेला कोरका झटकला आणि देव तिथून चाललेले होते, ते सगळं पाहिलं देवाने. विचारलं कोणी टाकलं. नातोबास म्हणाले मी माझ्या झोळीत टाकलं. मग देव त्यांना शिक्षा पण करतात. ऐसे अनु सांडावे म्हणजे लोकांच्या दारात उभं राहून तुम्ही भिक्षा म्हणता, लोक तुम्हाला भिक्षा वाढतात. जे तुम्हाला भिक्षा वाढतात ते काही तुमचे शत्रू आहेत का? ज्याने तुम्हाला भिक्षा वाढली, ज्याने तुम्हाला अन्नदान केलं ते शत्रू आहे. तुम्ही आणायचं आणि फेकून द्यायचं. म्हणून अनु इथं श्लेष अलंकार आहे. अनु म्हणजे मागून मागून आणून टाकून देणं, किंवा अनु म्हणजे अन्नाचा कण कण सुद्धा तुम्ही वाया घालू नाही, हा त्यामागचा मतीचा अर्थ आहे. म्हणून भट्टोबाज देवाला म्हणतात, तुम्ही म्हणता भिक्षांना वाया घालू देऊ नका, तर भिक्षांनी ऐसे काय असे जे वाया जावो नेदावे. असं भिक्षांनामध्ये काय आहे सामर्थ्य, काय आहे गौण, जे तुम्ही म्हणता की वाया जाऊ देऊ नका. असं काय सामर्थ्य आहे भिक्षांनामध्ये? सर्वज्ञ म्हटले, वानर्या भिक्षांनी सवाव पळामृता. जे भिक्षान्न आहे, जे परमार्गाच्या नावाने तुम्हाला मिळतंय, किंवा इथे कार्यक्रमाच्या नावाने जे तुम्हाला अन्नदान करतायत, पंगत देत आहेत, या अन्नामध्ये सवाव पळ अमृत आहे. तुम्ही पळी पाहिली का? पूर्वी पितळाच्या पळ्या होत्या, आता चमचे आले. पळ्या आता कमी झाल्या, आता जास्त चमचे आले. आता त्या चमच्याने सगळं जीवन खराब झालं. पण पूर्वीच्या काळामध्ये पळी होती. म्हणून त्या पळीमध्ये पळभर आणि त्याच्यावर आणखी 25% म्हणजे सव्वा पळ. भिक्षांनामध्ये सव्वा पळ अमृत आहे. आपल्याला चमच्यावर अमृत मिळणं, तूप मिळणं अवघड झालं आता. काहींच्या घरी तूप नावाची वस्तू नुसतं ऐकून आहे तूप काय असतं, खायला मिळणं दुरापास्त आहे. आता ज्यांच्याकडे आहे त्यांचं भाग्य. पण असे काही परिवार आहेत, हजारो करोडो, त्यांना तूप माहीत नाही किंवा त्यांच्या घरामध्ये तूप नाही. मग सवाव पळ अमृत, अमृत अमृत पिजे तर अमर होई जे. अमृत जर पिलं तर अमर होतो मनुष्य. इतकं त्या भिक्षांनाच्या अन्नामध्ये सामर्थ्य आहे. सवाव पळ अमृतात. पट्टी म्हटली जिजी कवनी अमरा न देखो न ऐको. तुम्ही अमृत म्हणता भिक्षांनामध्ये, पण आम्ही तर काही कोणी अमृत कोणी चिरंजीव झाला असं काही कोणाला अजून आठवत नाही मला. आम्ही असं कोणी पाहिलंही नाही आणि असं कोणाला ऐकलंही नाही की भिक्षांना खाऊन तो अमर झाला, चिरंजीव झाला, असं तर काही दिसत नाही. भट्टोबाज देवाला म्हणतायत, आम्ही न देखो न ऐको.
आम्ही असं कोणाला पाहिलेलं नाही आणि ऐकलेलं पण नाही. भिक्षांना खाऊन अमर झाला. सरदमधले वानर्या जेणे कर्मफळ चुके ते अमृत. भिक्षांनाचं सामर्थ्य काय आहे? भिक्षांना जर खाल्लं, भिक्षा मागून जर जेवण केलं, तर जे कर्मफळ आहेत, देवता ज्या कर्माप्रमाणे तुम्हाला दुःखभोग देणार आहे, तुम्ही जे कर्म केलं त्या कर्माचं फळ जे तुम्हाला मिळणार आहे ते कर्मफळ वाचतं. ते कर्मफळ भोगावं लागत, ते दुःख भोगावं लागत नाही. केव्हा? जेव्हा तुम्ही भिक्षान्न खाता. आता तुम्ही ते 5 दिवस 6 दिवस राहून भिक्षान्न खाल्लं, या 6 दिवसात ज्या काही तुमच्याकडून प्रमाद घडले, चुका घडल्यात, त्याचे कर्मफळ तुम्हाला भोगावे लागणार नाही, असं देवाला म्हणायचं आहे. भिक्षांनामध्ये एवढं सामर्थ्य आहे. कर्मफळ चुके भिक्षांनामुळे जे देवता तुम्हाला दुःख भोग देणार आहेत, त्या कर्माचं फळ भोगवणार आहेत, त्याच्यापासून तुमची सुटका होते भिक्षांनामुळे. येर ते अमृत नव्हे की, जे तुम्ही अमृत समजता, ज्या अमृताला अमृत म्हणता, ते अमृत नाही, त्याच्यापेक्षाही जास्त सामर्थ्यशाली आहे की ज्याने कर्मफळच चुकतं, पुन्हा कर्मच भोगावे लागत नाही, असं ते अर्थी अमृत. जिजी ते कायसे न चुके. कर्मफळ कायसे न चुके. कशामुळे चुकतं? सर्वज्ञ म्हणतले. मग देव त्याच्यावर पुन्हा सांगतात कर्मफळ चुकण्यासाठी काय करायचंय, काय पथ्य पाळायचंय. हिंसा अन्य धर्म विखोन सेवी. बरोबर का? भिक्षान्न खाऊन जो हिंसा करत नाही, भिक्षान्न खाऊन जो हिंसा करत नाही, मानसिक वाचिक कायिक तिन्ही पद्धतीच्या जो हिंसा करत नाही, मनामध्ये कोणाचं वैर चिंतत नाही, वाचेने कोणाचं वाईट चिंतन करत नाही आणि शरीराने कोणाची हिंसा करत नाही, असं वर्तन करणारा साधक, असं वर्तन करणारा साधक हिंसा आणि अन्य धर्म, ईश्वराला सोडून जे जे बाकीचे धर्म ते सर्व अन्य धर्म, जो आचरण करत नाही, देवतापैकीचे कुठलेच धर्म जो आचरण करत नाही आणि हिंसा करत नाही, आणि पुढे विखोन सेवी म्हणजे ऐहिक जीवनातले जेवढे म्हणून सुखोपभोग, अष्टभोग, सुगंध वनिता वस्त्रम गीत तांबूलमेवच शय्याच भूषणाश्चैव अष्टभोग प्रकृती. हे अष्टभोग, या अष्टभोगाचा जो सेवन करत नाही. श्लोकाचा अर्थ सांगू का? म्हणजे लक्षात येईल. विषयभोग, सुगंध म्हणजे जे जे स्प्रे मारून घेत नाहीत अंगावर, जे स्प्रेपासून लांब आहेत, जे ब्युटी पार्लरपासून लांब आहेत, जे अत्तरापासून लांब आहेत, जे नटण्या थटण्यापासून लांब आहेत, ते सुगंधामध्ये आले. अमुकच पद्धतीचं, अमुकच कंपनीचं साबण, अमुकच कंपनीचं लोशन, अमुकच कंपनीचं क्रीम, हे काही नाही, जे जसं आहे तसं त्याच्यामध्ये सुगंधामध्ये आलं. वनिता संसारातच पडायचं नाही ना, आला तसा देवाचं व्हायचं, तिकडे जायचंच नाही. वनिता म्हणजे स्त्री. वस्त्र तिसरा अष्टभोगातलं, अमुकच कंपनीचं अमुकच वस्त्र, अमुकच कंपनीची साडी, अमुकच कंपनीचं अंगावर असलेलं शर्ट, काही नाही, जे आलं ते मांजरपाट जसं असेल तसं. आता आपल्याकडे सगळी चॉईस आहे, त्यासाठी कुठं मिळतं तिथपर्यंत जायची तयारी आपली. ते वस्त्र कुठं मिळतं तिथं जातो आपण घ्यायला. पैठणी घ्यायची, आपण पैठणीचा शोध घेत येवल्याला जातो, कुठं पैठणला जातो, कुठं औरंगाबादला शेरकमेलला जातो. पैठणी म्हणजे वस्त्रामध्ये सुद्धा, वस्त्र अंगावर परिधान करणं, मौल्यवान वस्त्र, हेही विषय भोगात, हे लक्षात ठेवा. हे सुद्धा विषय भोगातच आहे.
सुगंध विषय भोगात आहे, स्त्री विषय भोगात आहे, वस्त्र विषय भोगामध्ये आहे. गीत, कानाला गीत ऐकू वाटतं ना हेडफोन लावून, सुंदर सुंदर पद्धतीचे गाणे, ते सुद्धा विषय भोगातच आहे. एक प्रकारचं विषय भोगाचं सुख येते. पण सुगंधवणिता वस्त्रम, गीत, तांबूल आणि जेवणानंतर पानाचा विडा. आमच्याकडे शेवटचं पान 25,000चं आहे औरंगाबादला. 25,000 रुपयाची एक पान. दररोज जातं ते दुबईला, इकडे तिकडं, सौदी अरेबियात. तारा पान सेंटर म्हणून आहे उस्मानपुरात. एका पानाची किंमत आहे 25,000 रुपये. तांबूळ, जेवण केल्यावर पान खायचं. मग ते बनारसी, कलकत्ता, काय काय असेल ते, कोणती चटण्या लावून, कोणतं काय टाकून, हे सुद्धा विषय भोगात. सुगंधवनिता गीत वस्त्र, गीत, तांबूल. शय्याच, आता आपल्याकडे सर्वांकडे सोफे आहेत, बहुतेक सर्वांकडे सोफे आहेत, ज्यांच्याकडे बंगले आहेत. मग त्या सोफ्यावर ज्या गाद्या, वेगवेगळ्या कंपनीच्या गाद्या आपण ऑनलाईन बोलवतो किंवा दुकानात जाऊन घेतो, कोणाचे 2 लाखाची, कोणाचे 3 लाखाची सोफ्यावरची गादी. अंगावरची घ्यायची दुलया सुद्धा 10,000, 20,000 हजाराच्या. डोकेगालची उशी सुद्धा 1,000, 2,000 हजाराची एक एक उशी. हे सगळं विषय भोगात. हे सुद्धा सगळं विषय भोगातच आहे. शय्या म्हणजे आपण ज्याच्यावर झोपतो ते वस्त्र आपल्या मनाला, त्वचेला लागतील, नरम गरम जसे पाहिजे तसे. हे सगळं विषय भोगात आहे बरं का. सगळं खुलासा करून सांगतोय तुम्हाला. कारण काय सांगितलं देवाने, हिंसा, अन्य धर्म, विखो, हे विखोमध्ये हे सर्व आहे. शय्याच भूषणश्चैव, भूषण म्हणजे सगळे अंगावरचे अलंकार. अंगावरचे सर्व अलंकार हे सुद्धा भूषण, हे सुद्धा विषय भोगातच आहे. कसे कोणकोणते हार, कोणकोणते काय करणं, फुलं वगैरे वगैरे, हे सर्व विषय भोगातच आहे. हे अष्टभोग जो भोगेल त्याला देव मिळणार, त्याला देव भेटणार नाही. स्पष्ट सांगितलं. हिंसा, अन्य धर्म, विखोन सेवी, तयाचे कर्मफळ चुकती, त्याचेच कर्मफळ चुकणार आहे. आणि जो याचा उपभोग घेतो आणि याच्यामध्ये लेंपायमान आहे, त्याची गती थोडी विचार करण्याजोगती आहे. म्हणून जनकासारखं असून त्याच्या वेगळं राहता आलं पाहिजे. राजा असून, सत्ताधीश असून, सार्वभौम पृथ्वीचा राजा असूनही जनक राजा कुठल्याच लौकिक सुखाच्या याच्यामध्ये अनुरक्त नाही. त्या असून तो वेगळा आहे. कशातच ममत्व नाही आहे त्याचं. आपल्या राज्यात नाही, संपत्तीत नाही, सत्तेत नाही, पत्न्यात नाही, असून विरक्त आहे. म्हणून देवाला सुद्धा जनकाचं उदाहरण द्यावं लागलं, असून विरक्त. तसं तुमच्याकडे सगळं असून तुम्ही त्याच्या वेगळं राहता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये लिंपायमान होऊ नका, त्याच्यात गुंतून राहू नका, त्याचा उपभोग स्वतः घेऊ नका. तर तुम्हाला कर्मफळ चुकणार आहेत. आणि हे सगळं भिक्षांनामध्ये आहे. पण कधी आहे? हे 3 गोष्टीपासून दूर राहून जो भिक्षांना सेवन करेल त्याचे कर्मफळ चुकतील. हिंसा, अन्य धर्म, विखोन सेवी. तर काय झालं? हिंसा न कीजे तेने नरक चुकती. हिंसा जर केली नाही तर नरकाला तुम्ही जाणार नाही. हिंसा केली तर नरकाला जावं लागेल. अंतःकरण दुखविल्या चलद्रुपाचे लेप लागती. एखाद्याला टोचून बोललं किंवा एखाद्याचं वर्म काढलं 4 लोकांमध्ये तर काय? चलद्रुपाचे लेप लागती. हे जे किडे, मुंगे, मकोडे आहेत ना, आळ्या केळ्या शानातल्या याच्यातल्या, या योनीला जावं लागतं. म्हणून शब्द जपून वापरा, शब्द जपून वापरा. आणि कोणाचंच वर्म काढू नका, कोणाच्या चुकीवर बोट ठेवू नका. 4 चौघात त्याचं उच्चारण करू. वर्मस्पर्शे नरक. म्हणजे मानसिक हिंसा केल्याने
चलद्रुपाचे लेख, चलद्रूप वधिले स्थावराचे ले. हे किडे मुडे मकोडे मारले, झुरळ विंचू वामा पाली मारले की वृक्ष योनीला जावं लागतं. आता कोण मारत नाही? पाहून घ्या. या योनीपासून सुटका करायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टी सोडा. हां, सगळं इथं ब्रह्मविद्यात सगळे सिद्धांत आहेत, लक्षात ठेवा. प्रत्येक कोणतं नरक कशामुळे प्राप्त होतं सर्व विश्लेषण ब्रह्मविद्येत आहे. म्हणून याच्यापासून वाचा. म्हणून हिंसा न वर्ते. हिंसा जर केली नाही तर नरक फळं चुकतात. हिंसा जर केली नाही तर नरक फळं चुकतात. आणि अन्य धर्म न कीजे तेने स्वर्ग चुकती. अन्य धर्म देवी देवताची उपासना नाही केली तर स्वर्गाला जायचं काम पडणार नाही. जेव्हा काहीच नसतं आपल्याकडे, म्हणून श्रीकृष्ण चक्रवर्तींनी म्हटलेलं आहे, ज्या घरात मला रहिवास करायचा आहे, जिथे मला राहायचं आहे, त्याची अवस्था मी काय करतोय भगवंताने सांगून टाकलेलं, लक्षात ठेवा. यशानुग्रहम इच्छामी. ज्या घरात मला राहावं असं वाटतं तस्यवेत तहाराम्यहम. त्याच्याकडे असलेली सत्ता संपत्ती सगळं मी काढून घेतो. सत्ता संपत्ती पैसा मी त्याच्याकडे ठेवत नाही. यशानुग्रहम इच्छामी तस्य वित्त हराम्यहम. आपदा शोक कष्टंच तस्य दुःख पदे पदे. आणि एवढे आपदा टाकतो, एकामागून एक संकटाची मालिका, की तुम्हाला विसरलंच नाही पाहिजे. त्याच्या मुखात सतत माझं स्मरण पाहिजे, माझं चिंतन पाहिजे, माझाच धावा पाहिजे. आपदा अशा टाकतो त्या भक्तावर मी की तुम्हाला विसरू शकत नाही. त्याच्या घरी मी राहतो. सुखी संपन्नाच्या घरी देव राहत नाही, लक्षात ठेवा. देव जर आपल्या घरी राहावं असं वाटत असेल तर देवाला हे मागणं करा. कारण हे असलं की देव आठवत नाही. आपदा शोक, इतका शोक आपदेमुळे, कष्ट एवढे अतोनात कष्ट. आपदा शोक कष्टंच, त्या घरी मी राहतो असं देवाने स्पष्ट सांगितलेलं आहे. तिथे माझा रहिवास आहे, तिथे मी राहतो. म्हणून आपण पांडवांकडे पाहावं. म्हणून आपण पांडवांकडे पाहावं. भिक्षान्न न जेवी. आणि भिक्षांना जो जेवण करतो तेने मोक्ष चुके. म्हणजे देवतेंचे जे मोक्ष आहेत, देवता फळं जे मिळणार होते ते देवता फळं न चुकता तुम्हाला परमेश्वराचं फळ मिळतं. कारण देवतेचा मोक्ष हा क्षणिक मोक्ष. त्याला मपीत आहे, त्याला गणना आहे, त्याला काही कालखंड आहे. ते सुखभोग संपलं की पुन्हा मृत्यू लोकात यावं लागतं. पण परमेश्वराचं सुखफळाला जर तुम्ही गेले तर पुन्हा मृत्यू लोकामध्ये यावं लागत नाही. तुम्ही ईश्वर स्वरूपामध्ये विलीन होता. ईश्वर स्वरूपामध्ये तुम्ही परमेश्वर स्वरूपात परमेश्वरासारखे होता. म्हणून भिक्षान्न जेवी तेने मोक्ष चुके. देवतेचे जे मोक्ष आहेत ते मोक्ष चुकतात भिक्षांनामुळे. आन नित्यविधी. नित्यविधी आटन विजन भिक्षा भोजन स्थान प्रसाद सेवा या 7 विधी आचरण केल्याने आणि निमित्तविधी संग सांगा सेवा शुश्रूषा या निमित्तविधी 4 या आचरण केल्याने याने योग्यता होय. याने योग्य होतो, ईश्वराच्या स्वीकारासाठी पात्र होतो, लायक बनतो. परमेश्वराने काहीतरी द्यावं तितका तो पात्र बनतो. नित्यविधी आणि निमित्तविधीने. हो काजी. तर पळ म्हणजे काय? पळ कशाला म्हणायचं? पळ पापणी लवून वर जाते ना, पापणीला पापणी लागून, त्याला म्हणलेले पळ. पापणी लागणं उघडणं पल. एका पळात पळ म्हणजे मिनिटाचा शेवटचा भाग, 7 सेकंदाचा शेवटचा एक सेकंद. 7 सेकंदाचा 1 मिनिट आहे की नाही, 7 सेकंदाचा. पळ म्हणजे शेवटचा अंश सेकंदाचा, 1 सेकंद पळ.
फळाची व्याख्या. सर्वमधले एक फळ म्हणजे पाद चौथा विभागाते म्हणितले हो काजी. म्हणजे भिक्षांनामध्ये एवढं सामर्थ्य आहे म्हणून ताटामध्ये खरकट टाकायचं. भिक्षांनामध्ये एवढं सामर्थ्य आहे. मोक्ष चुके, देवतेचे फळं चुकतात, देवतेचे सुखफळं चुकतात आणि ईश्वराला काहीतरी द्यावं असं आपल्याला वाटतं. जेवढं लागेल तेवढंच घ्या, वाया घालवू नका. अन्न वाया घालवू. या चरित्राने इथे शेवट केलेले आणि याच्यातले 3-4 सूत्र या चरित्राच्या अनुषंगाने आपल्याला अभ्यासायला मिळाले. भिक्षांनी सवा व फळामृता ही सूत्र आहे. अजून हिंसा न कीजे तेने नरक चुकती हेही सूत्र आहे. अन्य धर्म न कीजे तेने स्वर्ग चुकती. विखो न सेवी तर कर्मभूमी चुके. हां, विखोचं सांगायचं राहिलं होतं. विषय भोग जर भोगले नाही तर कर्मभूमी म्हणजे कर्मभूमीतल्या जे देवता आहेत यांचं जे सुखफळ आहे हे सुखफळ विखो न सेवल्याने तुम्हाला प्राप्त. म्हणजे कर्मभूमीत यावंच लागत नाही. कर्मभूमीमध्ये यायचं काम उरत नाही. अष्टभोग भोगले नाही तर म्हणून अष्टभोगापासून दूर राहा असं देवाला म्हणायचं. ज्याला देव जोडायचे त्याच्यासाठी बरं का. तुम्ही म्हणले काही सांगतात बाबा इथं बसले, बाबा लोकांना काही काम नाही. बाबा लोकांचं काही म्हणणं नाही आहे. तुमचा कार्यक्रम तुम्ही चालू ठेवा, आम्हाला काही म्हणणं नाही. फक्त देवाने जे सांगितले ते आम्ही तुम्हाला सांगतो. करायचं नाही करायचं तुमचं तुम्ही ठरवायचं. पण जे इथं सांगितले ते सांगायचं काम माझं आहे. आचरण करायचं काम तुमचं आहे. मला काही दोष देऊ नका. बाबांनी कसं काय सांगितलं असं बाबावर काही दोष देऊ नका. देवाने सांगितलं मी तुम्हाला ती सांगितलं. शेवटी करणं न करणं हे तुमचं स्वातंत्र्य आहे. आता मी जर म्हणलो असं कराच तर मग उद्या माझ्या तुम्ही माझीच परीक्षा पास आहे की नाही. असं होईल का नाही. असं नाही. म्हणून देवाने सांगितलं तसं वागण्याचा प्रयत्न करायचा आहे. बस हा चरित्राचा या ज्ञानाचा सर्वांना सर्वांगीण महत्त्व आहे. आणि हे सांगून आजचं हे 4थ्या दिवसाचं पहिलं सत्र निरूपणाचं इथे आता आपण संपवत आहोत.